एका राजाला 7 बायका होत्या, पण मूल नव्हते, म्हणून तो दुःखी होता. एकदा एक साधू आला आणि म्हणाला, तू रात्री आंब्याचे झाड झोडप. जर 7च आंबे पडले तर तू ते घे, नाहीतर घेऊ नकोस. 7 आंबे असले तर ते तू आपल्या राण्यांना नेऊन दे, प्रत्येकीला मूल होईल. रात्री राजाने आंब्याचे झाड झोडपले तर बरोबर 7 आंबे पडले. त्याने मोठ्या आनंदाने एकेका राणीला एक आंबा दिला. धाकट्या राणीचा अर्धा आंबा मुंगुसाने खाल्ला होता. तिने उरलेला आंबा खाल्ला. पुढे साऱ्या राण्यांना दिवस राहिले. पहिल्या 6 राणींना योग्य वेळी मुलगे झाले, पण धाकटीला मात्र मुंगूसच झाले. मुले मोठी झाली. त्यावेळी राजाला दारिद्र्य आले. तेव्हा पैसे मिळवण्यासाठी मोठे 6 मुलगे घराबाहेर पडले. मुंगुसाला देखील त्यांच्याबरोबर जावेसे वाटले, पण मोठ्या भावाने त्याला येऊ नको असे म्हटले. पण मुंगूस हटून बसले. तेव्हा त्या भावाने त्याला बरोबर घेतले आणि त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. वाटेत त्यांना एक राक्षसीन भेटली. ते 6 राजपुत्र घाबरले, पण मुंगूस शांत होते. तेव्हा भावाने त्याचा सल्ला विचारला. तेव्हा मुंगूस म्हणाले, राम राम म्हणा. जर तुम्ही तसे म्हटले नाहीत तर ती बाईच्या रूपात तुमचा मुक्का घेईल आणि तुम्हाला खाऊन टाकील. आता राक्षसिनीने खरेच बाईचे रूप घेतले आणि ती त्या राजपुत्रांजवळ आली. तिने त्यांना आपल्या घरी बोलावले. त्यांना नाही म्हणता येईना. राक्षसीन म्हणाली, मला 7 मुली आहेत. हे 7 जण बरे जावई होतील. तिच्या मुलींनी सुंदर मुलींची रूपे घेतली आणि नटून थटून त्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. मग राक्षसी आई स्वयंपाकाची तयारीला लागली. तिने स्वयंपाकात विष घातले. मुंगूस छपरावर बसून सारे काही बघत होते. कुठलीही गोष्ट त्याच्या नजरेतून सटकली नाही. तेव्हा त्याने भावांना जाऊन ही गोष्ट सांगितली आणि ते म्हणाले, तुम्ही विष घातलेले जेवण जेवू नका. तेव्हा राजपुत्रांनी आपसात त्याबद्दल चर्चा केली आणि विष घातलेले अन्न खायचे नाही असे ठरवले. त्या मुलीने त्यांचे संभाषण चोरून ऐकले आणि आपल्या आईला जाऊन सांगितले. मग तिने ते सारे अन्न फेकून दिले आणि दुसरा स्वयंपाक रांधला. हे मोठे सुग्रास जेवण होते. तेव्हा मुंगुसाने भावांना सांगितले की हे अन्न चांगले आहे, तुम्ही पोटभर जेवा, मनात संशय ठेवू नका. जेवताना 7 राजपुत्र एका रांगेत बसले आणि मुलीसमोर रांग करून बसल्या. जेवण झाल्यावर सारेजण झोपायला गेल्यावर राक्षसीन दळण्याचे निमित्त करून सूर्याला धार लावू लागली. तेव्हा मुंगूस तिला ऐकू येईल असे बोलले, मी जागा आहे. आणि मग राक्षसिनीने घाबरून सुरा खाली ठेवला आणि ती झोपायला गेली. मग मुंगुसाने भावांना उठवून काय घडले ते सांगितले. मग ते म्हणाले, आता तुम्ही असे करा, मुलींचे खाटा तुमच्या खाटा आहेत त्या खोलीत ठेवा आणि तुमच्या मुलींच्या खोलीत हलवा. त्याच्या सल्ल्याप्रमाणे त्या भावांनी मुलींच्या खाटा आपल्या खोलीत आणि त्यांच्या खोलीत नेऊन ठेवल्या. त्यांनी मुलींच्या तोंडावर अलगद पांघरुणे ओढून ठेवली. थोड्या वेळाने राक्षसीन उठली आणि पाहुण्यांच्या खोलीत गेली आणि निजलेल्यांच्या छातीत सुरा खुपसून तिने त्यांना ठार केले. तिचे 6 मुली ठार झालेल्या तिला कळलेच नाही. 7वी मुलगी मात्र वाचली. राक्षसिनीला ते मुंगूस आहेसे वाटले. सकाळी ती म्हणाली, आई मला भूक लागली, जा तुझ्या दीरांना खा. मुलगी पाहुण्यांच्या खोलीत गेली तर तिथे स्वादिष्ट नर मासाऐवजी तिला आपल्या बहिणींची प्रेते दिसली आणि तिने जोरात किंकाळी फोडली. तिची किंकाळी ऐकून राक्षसीन त्या खोलीत धावत गेली. तिला पाहुण्यांनी आपल्याला चकवले हे पुरते कळले. ती रागारागाने ते निजले होते त्या खोलीत गेली.
मग पाहुणे खोलीत नव्हते. मुंगुसाने पडवल्याप्रमाणे ते एका बेलाच्या झाडावर चढून बसले होते. राक्षसीन ते झाडाजवळ गेली तेव्हा राजपुत्रांनी तिच्यावर बेलफळाचा मारा सुरू केला. मुंगुसाने तिला चावे घेतले इतके की ती अखेरीस मेली. मग राजपुत्रांनी आपल्या वाटचालीला सुरुवात केली. त्या 6 भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी मिळतील ती कामे करून थोडे बहुत पैसे मिळवले आणि ते आपल्या आईबापांना नेऊन दिले. आईबाप खुश झाले. मुंगूस म्हणाले, मी पण पैसे मिळवून आणीन. आणि त्याने आपले घर सोडले. ते एका म्हातारीकडे गेले आणि त्याने तिच्याकडे गड्याची नोकरी मागितली. म्हातारीने त्याला ठेवून घेतले. एकदा रात्री म्हातारीच्या मुलीला परसा कडेला लागली. मध्यरात्री झाली होती. मुलीला एकटीला बाहेर जायची भीती वाटू लागली. तेव्हा म्हातारीने मुंगुसाला तिच्या सोबतीला पाठवले. घरापासून जरा दूर गेल्यावर मुंगुसाने तिला दरडावून विचारले, म्हातारी, पैसे कुठे ठेवते ते सांगतेस की नाही? मुलगी घाबरली. ती म्हणाली, आई चुलीत पैसे पुरून ठेवते. ते ऐकल्याबरोबर मुंगूस पळत पळत घरी आले. मुलीला त्याने तिथेच सोडले. त्याने चुलीत खणले तर त्याला काही मोहरा मिळाल्या. ते त्याने एका गादीत घातल्या आणि गादी डोकीवर घेऊन ते सकाळीच एका मारवाड्याकडे गेले आणि म्हणाले, माझी गादी मोहरा टाकते, कुणाला विकत घ्यायची का? त्याने गादी हलवली तर आतून 2 मोहरा पडल्या. मारवाड्याने 500 रुपये मुंगुसाला दिले आणि गादी घेतली आणि घरात नेऊन ठेवली. पण मुंगूस हळूच त्या खोलीत गेले आणि आतल्या साऱ्या मोहरा काढून घेऊन पळाले. मारवाड्याने नंतर गादी हलवली तर आतून एकही मोहर पडली नाही. तेव्हा मारवाडी मुंगुसाकडे आला आणि म्हणाला, तू मला फसवलेस. गादीतून एक देखील मोहर पडली नाही. मला त्याचे काय सांगतोस? मी काय करू? तुझ्या घरात काहीतरी वेडे वाकडे घडले असेल म्हणून गादीतली जादू नाहीशी झाली. मुंगूस म्हणाले, मारवाड्याला आपण पुष्कळांना ठकवले याची जाणीव होती. तेव्हा तो मुकाट्याने निघून गेला. मुंगूस घरी आले आणि त्याने ते पैसे आपल्या आईला दिले आणि ते म्हणाले, आई बघ, मी माझ्या भावांपेक्षा कितीतरी जास्त कमाई केली ती. एक दिवस मुंगूस रात्री नदीवर आंघोळीला गेले तेव्हा त्याची आई त्याच्या मागोमाग त्याला नकळत गेली. ते नेहमी रात्रीच आंघोळ करायची. त्याने मुंगुसाचे कातडे बाजूला काढून ठेवले तेव्हा मुंगुसाऐवजी एक सुंदर युवक त्याच्या आईला दिसला. त्या राजपुत्राने नदीत आंघोळ केली पण त्याला ते कातडे अंगावर घालायला मिळाले नाही, कारण आईने ते शिताफीने जाळून टाकले होते. तिने मुलाला मिठी मारली. बाप मेल्यावर हा राजपुत्र राजा झाला. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.